केवढे आणलं ग. तर आज आहे ना आम्ही बटाट्याचे वेफर्स बनवतोय. तर त्यासाठी ना बटाटे आणले, पण याच्यातून ना चांगले असे मोठे बटाटे निवडून काढतोय वेफर्ससाठी. मोठे आणि लांब साईजचे, म्हणजे वेफर्स पण चांगले होतील. नाही विराने फेकून दिले 1-2 खाली. खुशाल माझ्या पुरीला तुला आणू का असं? हो लागले मम्मीला. आता लागत नाही तो बटाटा आहे. नेम बी किती तिला पाय ना. कशा आणू राहिली? फेकू फेकू चिडली. हसू ते आईला म्हणून. चला आता आपण बनवून घेऊ. तर आता आहे ना पहिले बटाटे धुवून घेणार आहे. कारण आहे ना याला माती राहते, म्हणजे आपण तसेच साल काढणारच आहे, पण मग माती वगैरे सगळे काळं होऊन जातं. तर त्यामुळे आधी बटाटे धुवून घेतो आपण. तर आता सगळे बटाटे ना साळून झालेले इथे तुम्ही बघत असतील. तर हे बटाटे ना आमचे खास वेफरसाठी नव्हते आणलेले, आम्ही आधीचेच आमचे बटाटे होते. तर त्यामुळे ना ते एकसारखे बटाटे नाहीये, निवडून नाही आणलेले आम्ही, आधीच जास्त आणलेले होते. तर त्याच्यामुळे काही असे छोटे मोठे बटाटे आहे. आता हे बटाटे सगळे साल काढून झाले, तुम्ही बघत असतील मस्त असे. आता आहे ना हे पण म्हणजे पाण्यातच ठेवले आपण. पाण्यात जर नाही ठेवले ना वेफर्स काळे पडतात. तर त्याच्यामुळे ना पाण्यातच ठेवायचे. आता इकडं पण पाणी घेणार आहे, आणि ज्या चकल्या आपण करतो ना त्या पण पाण्यातच टाकायच्या, म्हणजे त्या काळे पडत नाही वेफर्स. तर ना हा तुरटीचा खडा आहे, याच्यामध्ये पाण्यात टाकून देणार आहे आपण, म्हणजे बटाट्याचे वेफर्स लगेच काळे नाही पडणार. तर दोन्ही पद्धतीने आपल्याला बनवता येत्या. तर असं जर बनवलं ना तर मोठ्या होत्या, आणि असं जर बनवलं तर गोल होत्या. या पद्धतीने असे बनवले आम्ही. ना सगळे बटाटे किसून झाले, म्हणजे आता थोडेच राहिले 4-5, आणि तुम्ही बघत असेल किती मस्त झाले. आणि शेवटी नाही ही मी शोवर घेतलेली किसणी होती, तर ही काम आली. हिने छान बटाटे झाले. आणि ती एक होती तिने एवढे खास नव्हते होत, हिने मस्त वेफर्स होते या पद्धतीने. तर असे मस्त आहे ना वेफर्स होते या किसणीने. तर आता ना सगळे बटाटे किसून झालेले, आणि पुन्हा तुरटीच्या पाण्यात ना ठेवणार आहे आता, आणि हे रात्रभर ठेवायचे. आता याच्यामध्ये पूर्ण तुरटी टाकायची आता, आणि हे पण तुरटीचंच पाणी होतं, काळे नाही पडू म्हणून वेफर्स. तर मस्त झाले वेफर्स, तुम्ही बघत असतील. आता आहे ना हे तुम्ही बघत असतील मस्त असे वेफर्स पण झालेले. आणि ना याला रात्रभर ठेवायचं, आणि सकाळी थोडेसे अर्धे शिजवून घ्यायचे, म्हणजे सकाळी दाखवेलच तुम्हाला मी. आता हे रात्रभर ठेवणार आहे तुरटीच्या पाण्यामध्ये, जेणेकरून ना ते लूज पण नाही होत, असे मस्त कडक राहते. तुम्ही बघत असतील. तर आता हे झाकून ठेवायचं आणि रात्रभर ठेवायचं, सकाळी पुढचं दाखवू. हा ना वेफर्स झाले आता, ते ठेवले. आता ही घाण उचलायची, धुवून काढायचं. चला आता नाही आता पाणी उकळायला ठेवले, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, आणि पाणी पूर्ण आधी उकळून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये ते वेफर्स टाकायचे. एकदम झाले बरं कडक. काढून घ्या. एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं ना, परत स्वच्छ पाण्यामध्ये तर इथे ना पाणी उकळायला ठेवलेलं होतं, आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, आणि हे वेफर्स धुवून आणलेले होते. आणि आपल्याला म्हणजे पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये सोडायचे असतात, मग वेफर्स भारी होतात. आता पाणी उकळलेलं होतं, आणि ही वेफर्स त्यामध्ये ॲड करून
अर्धे शिजून घ्यायचे. आणि येथे मी विराला झोपी लावायला गेले ते, कारण की ती खूप चिडचिड करत होती. तर त्यामुळे ना हे पुढचा शूट सगळ्या मिस्टरांनी काढला आणि त्यांनी वाळत पण घातले, प्रियांकाने आणि मिस्टरांनी. कारण मग विराला झोपी म्हणजे ती खूपच चिडचिड करायची आणि करून पण द्यायना सगळं हे काही. त्यामुळं मग मी नव्हते इथं. आणि मग सकाळी खूप वेळ पण होत होता. म्हटलं मग वेफर्स वगैरे वाळून जातील. आणि या पद्धतीने शिजले होते, तुम्ही बघत असतील. आणि शिजून झाल्याच्या नंतर मग ते काढायचे आणि एका टोकरीमध्ये ना हे वेफर्स काढून घेतले. आणि वेफर्सची जर तयारी करायची असेल ना तर मस्त एकसारखे बटाटे आणायचे, म्हणजे एकसारखे सगळे वेफर्स होतात. हे आमचे घरचेच होते बटाटे, त्यामुळं मग असं एकसारखे नव्हते ते. आणि वेफर्स झाले या पद्धतीने उन्हात वाळवले. काही जण घरात पण वाळवतात, घरात पण वाळून जातात रात्रीचे, काही प्रॉब्लेम नाही आहेत फॅन खाली. तर इथे बाहेर जागा होती आणि सकाळची वेळ पण होती, दुपारचं ऊन होतं मस्त, तर वाळून गेले. आणि थोडासा उशीरच झाला होता. बायकोने बनवलेले आहे इथं वेपर्स आणि दीदीनं वाळत घातलेले. खरं दीदी? दीदीनं मी वाळत घातले. आणि विरा आमच्या मॅडम वरती आहे, मम्मी पाठीमागे आहे आणि आम्ही तिघच मोकळे दिसलो. त्याच्यामुळे मग काही असं नाहीच काम दिलं आम्हाला. विराला जरा ताप आलता ना. हा ना रे, ती बाहेर ट्रॅव्हलिंग केली रात्री, मी पण जाम झालो होतो माहिती का लय. त्याच्यामुळं मग तिने सोडलंच नाही तिच्या मम्मीला. असे वाळले म्हणजे अजून वाळत आहे वेफर्स, वाळून कसे झाले ते पुरीच्या वाढदिवसाला अजून नाही वाळले, ओरलेच आहे ना. 19 लाखाला बसले वाळले बोलले अजून उद्या परत टाकायचे वाळत अशी साडीवर. पण किती मस्त झाले वेफर्स माई. घरी झाले आहे ना. खरंच ना. आता घेतले वेफर्स गोळा करून, कारण की खूप वारं सुटले त्याच्यामुळे. आणि वाळले आता ते मस्त सफेद, काळेच नाही पडले, काही नाही काही नाही. हे काय एकदम मस्त मस्त असे झाले याच्यामुळे. किती मस्त झाले ना. भारी झाले. आणि ना विरा उठली होती, विराला झोपी लावायचं होतं म्हणून मी गेले. आणि म्हणून अर्धे मिस्टरांनी केले, नाही तर मीच करणार होते सगळे. आणि मिस्टरांनी घेतलं लगेच अर्ध क्रेडिट. मी दीदीनंच केले ते. हा, दीदीने आणि मिस्टरांनी. शिवनी पण वाळत घातले बाबा. शिव आपण वाळत घातले नाही, आपण वाळत घातलं नाही सुकायला, आपण टाकलं ना, मम्मी ना तू मी दीदीने. मस्त. तर फायनली पूर्ण वेफर्स रेडी झालेले आहे. आणि आमची विरा खात पण आहे. विरा कसे झाले ग विरा? विरा वेफर्स कसे झाले? हा, कसे झाले सांग ना. ए विरू, विरू, शिव कसे झाले रे? घेऊन आले बाई, काय ना. हा, चल आता तळू आपण. आता कोण असू, चल. कसे प्लेट मध्ये घेतले, म्हणजे विरालाही हुशार आहे बाई. तळून खायचे, कडक कडक लागतात. आता खायचं झालं, आता ठेवायचं. घेतलं बघ, किती हुशार आहे ग विरा. तुझ्या पुरते घेतले प्लेट मध्ये आहे ना. बस ना विरू आता. अगं बस, अगं बस विरा, अगं बस. सांग तुझी मावशीला चाय प्यायचं आहे. किती प्लेट भरवली गच. बस आता लय प्लेट भरली ना. वेफर झालंय ना, आता तळून बघतो आम्ही कशी लागली. गरम झालं तेल बघतो. ऑर्डर झालं एकदम सफेद. वा, थांब बरं का. एकदम सफेद झाले बरं का. हे बघ, थोडे तावात गेले ना, थोडस तेल पाव. लयच भारी झाले. पण तेल गरम झालं ना जरा जास्त. बोलले होते थोडेसे वाळले पण नव्हते ना आमच्या. भारी झाले, एकदम सफेद झालेले. मम्मीला लय भारी. भजी पण तळायची. शिव आता झालं
पहिल्यांदा झाले तिच्या संग बोलून राहिला आणि तिले भारी टेस्ट झाले हो फुसके तर एवढे झाले ना आले फुसफुसून झालेले एक नंबर टेस्ट आपण परत करू मीठ बीठ एकदम आवडतं काय आले का करा काय म्हणून माझं तर काय लागतं ग बटाटे किसायचे